शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। संबंधित संचालक मंडळाने 330 कोटीच्या कर्जाची वसुली केल्याचेही दावे करण्यात आले, परंतु हे सगळे दावे फेल होते। सर्वसामान्य सभासद ठेवीदारांची दिशाभूल करणारे होते, असा आरोप बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केलाय। केडगाव उपनगरातील कांदा मार्केट रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। हा रस्ता पूर्णपणे उखडला होता। आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, परंतु 2 वर्ष उलटली तरी या रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही। काही दिवसांपासून रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्याचा रस्ता खोदण्यात आला, काही ठिकाणी खडी देखील टाकण्यात आली आहे। नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अचानक चाळ व बाबा बंगाली चौकात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 1150 किलो गोमांससह 2,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शहरातील बाबा बंगाली भागात शोएब अब्दुल राऊफ कुरेशी याला पकडून त्याच्या ताब्यातून 1000 किलो गोमांस, 1 लोखंडी सुरी, वजन काटे असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर दुसऱ्या कारवाईत स्टेशन रोडवरील अचानक चाळ येथे इद्रिस रशीद कुरेशी याच्या मांस विक्रीच्या दुकानात छापा टाकून 31,000 रुपये किमतीचे गोमांस, 1 वजन काटा, त्यासोबत 1 किलो वजनाचे माप, 1 किलो लोखंडी सत्तूर असा 31,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बंद घराचे कुलूप तोडून 20,000ची रोकड, CCTV कॅमेरे, वायफाय, पायातील पैंजण असा 31,700 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार नगर तालुक्यातील 12 बाबरी शिवारात महेशनगरमध्ये घडला। या प्रकरणी अर्चना लक्ष्मण सत्रे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी सत्रे घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या। चोरट्यांनी कुलूप तोडून ऐवज चोरून नेलाय। महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान समावेशी शिक्षण अंतर्गत बाल सभागृहाच्या केंद्रशाळा पूर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत। या वर्गाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेरचे प्राचार्य राजेंद्र बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।